गेल्या वर्षी सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळला आणि कोकणवासियांसमोर मोठं संकट उभं ठाकलं। या अपघातात 40 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला। 6 ऑगस्ट 2016 ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी अपघातग्रस्त पुलाचा पाहणी दौरा केला। त्याच वेळी त्यांनी 180 दिवसात आम्ही या पुलाचं बांधकाम पूर्ण करू असं आश्वासन दिलं आणि अवघ्या 165 दिवसात या पुलाचं काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झालाय। दादा, मला येत्या 2 महिन्याच्या आत तुम्ही या रस्त्यावरचं 100% ॲक्विजिशन करून द्या। लँड ॲक्विजिशन तुम्हाला गीते साहेब, आपले रत्नागिरीचे विनायक राऊत साहेब सगळे मदत करतील आणि तुम्ही जर मला हे ॲक्विजिशन करून दिलं तर मी कोकणच्या जनतेला शब्द देतो की 2018 डिसेंबर महिन्याच्या आधी मी 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड आपल्याला पूर्ण करून देईन। 36 कोटी खर्चून हा पूल बांधण्यात आला असून हा पूल इतरांपेक्षा जरा वेगळा आहे। ब्रिटिशकालीन पुलापेक्षा हा पूल 3 मीटर उंच असून या पुलाची उंची 13 मीटर आहे। या पुलाची लांबी 239 मीटर असून 16 मीटर रुंद असा हा पूल आहे। हा पूल 3 पदरी असून अवघ्या 165 दिवसात हा पूल बांधण्यात आलाय। गडकरींनी दिलेल्या वचनापेक्षा 15 दिवस अगोदरच हा पूल वाहतुकीसाठी खुला झालाय आणि म्हणूनच अनंत गीतेंपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच नितीन गडकरींच्या या कामाचं कौतुक केलंय। येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये सर्व लँड ॲक्विजिशन जेवढं शक्य आहे तेवढं लँड ॲक्विजिशन करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या महामार्गाचं काम 2018च्या डिसेंबर पर्यंत करण्याचा आपला जो संकल्प आहे, मला माहिती आहे की एकदा जागा मिळाली की तुम्ही वाघासारखं काम करता, त्यामुळे ते निश्चितपणे हा संकल्प पूर्ण होईल आणि त्यातनं एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल। वाहतुकीसाठी हा पूल खुला झाल्यावर काही प्रवाशांनी या पुलावरून देखील फेरफटका मारला आणि त्यांनी देखील या पुलाच्या कामाचं कौतुक केलं। 165 दिवसातच वचनपूर्तीच्या पूर्वीच्या पुलाचं काम संपूर्ण केलंय सरकारनं, हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि याबद्दल मी गडकरी साहेबांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे। नव्यानं बांधण्यात आलेला हा पूल कोकणासाठी वरदान ठरेल, कारण भविष्यात होणारं चौपदरीकरण डोळ्यासमोर ठेवून हा पूल सावित्रीच्या नदीवर उभा केला आहे। अपघातग्रस्त सावित्री पुलाच्या शेजारी नवीन पूल अवघ्या 6 महिन्यात उभारण्याचं शिवधनुष्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पेललं। ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे। असं असलं तरी मुंबई गोवा महामार्गावर असे अनेक ब्रिटिशकालीन पूल आहेत ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट गेल्या कित्येक वर्षात झालेलं नाही। या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य त्या उपाययोजना केल्या तर सावित्रीसारख्या दुर्घटना भविष्यात टाळता येणं शक्य आहे। प्रणव पोळेकरसह प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।